आणि मी आमच्या लोकांची चर्चा केली आहे। अजून 10-1 लाख घरं जर आम्हाला मिळाली तर आम्ही सॅच्युरेशनच्या जवळपास त्या ठिकाणी पोहोचू। आणि मंत्री मोदयांनी एका झटक्यात सांगितलं की ठीक आहे, मी 10 लाख घरं तुम्हाला द्यायला तयार आहे शिवराज सिंग चौहान साहेबांनी। आणि मला असं वाटतं की या महिन्यातच आता आपल्याला अजून 10 लाख घरं या ठिकाणी मिळणार आहे। त्यामुळे एक सॅच्युरेशनच्या पद्धतीवर आपण या ठिकाणी पोहोचतो आहोत। आणि आपण निर्णय काय घेतलाय तर या घरांच्या संदर्भात 50,000 रुपये आपण वाढवले आहेत, पण त्यासोबत आपण प्रधानमंत्री सूर्यघर योजना जी आहे त्या योजनेच्या अंतर्गत ही सगळी घरं पहिल्या दिवशीपासून सोलर घरं आपल्याला करायची आहेत। यांना विजेचं बिल हे येणार नाही, तर यांच्याकडे सोलर एनेबल्ड अशा प्रकारची व्यवस्था ही आपण उभी करणार आहोत। त्यामुळे मला असं वाटतं की नुसते घरं सँक्शन करून पहिला हप्ता देऊन आपल्याला थांबता येणार नाही। अडचणी काय आहे, का होऊ शकत नाहीये हे आपल्याला समजून घ्यावं लागेल। जसं हे खरं आहे की अनेक ठिकाणी आता जागेची कमतरता आहे। आता डवले साहेबांनी जे सांगितलं की ज्या ठिकाणी आपण संकुल स्वरूपात किंवा कॉलनी स्वरूपात एकत्रितपणे घरं तयार करतोय त्या ठिकाणी 20% पैसे जास्त दिले पाहिजे। अगदी योग्य आहे, 100% ते देऊ। त्याचा आपण निर्णय करा, त्याचा GR आपण काढा, ते आपण देऊ।